माहिती सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी पूर्ण 39 मंत्र्यांनी घेतली शपथ। भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांचा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात समावेश। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजनांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ। राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे आणि नरहरी झिरवाळांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान। शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड आणि उदय सामंतांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी। गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावळ आणि पंकजा मुंडेंनीही घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ, तर मंगलप्रभात लोढांनी संस्कृतमधून घेतली शपथ। शिवसेनेचे भरत गोगावले, भाजपचे नितेश राणे, जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणेंनी पहिल्यांदाच घेतली मंत्रिपदाची शपथ। भाजपच्या माधुरी मिसाळ, पंकज भोयर, शिवसेनेचे आशिष जयस्वाल, योगेश कदम आणि राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईकांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ। फडणवीसांच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींचा सन्मान, पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर आणि आदिती तटकरेंना मंत्रिमंडळात स्थान। शिवसेना राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा, शिवसेना आपल्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार। माधुरी मिसाळ आणि मकरंद आबा पाटलांनी शपथविधीसाठी दुचाकीवरून गाठलं राजभवन, दुचाकीवरून राजभवन गाठल्यानं पोहोचले वेळेत। राज्यभरातील कार्यकर्त्यांनी लावली शपथविधी सोहळ्याला उपस्थिती, आपल्या नेत्याला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते नागपुरात दाखल। नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जोरदार स्वागत, लोकांचं प्रेम असल्याची शिंदेंची प्रतिक्रिया, तर मंत्रिमंडळात नव्या जुन्या चेहऱ्यांना संधी, एकनाथ शिंदेंची माहिती। जनतेचं प्रेम आणि पक्षानं दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर शपथ घेतली, एकनाथ शिंदेंनी दाखवलेल्या विश्वासाला खरं उतरण्याचा प्रयत्न करणार, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात कोराडी देवीच्या दर्शनाला, शपथविधी सोहळ्यापूर्वी घेतलं देवीचं दर्शन। मंत्रिपदी संधी मिळाल्यानं जनतेच्या आणि नवी मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करेन, भाजपच्या गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। 2 वर्षांपासून ठेवलेला कोट अखेर भरत गोगावलेंनी घातला, मंत्रिपदाची शपथ घेतली, मिळेल त्या खात्याला न्याय देणार, गोगावलेंची प्रतिक्रिया। शिंदे साहेबांनी सरनाईक साहेबांच्या कामाची पोचपावती दिली, त्यांना मेहनतीचं फळ मिळालं, प्रताप सरनाईकांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांची पत्नी परुषा सरनाईक यांची प्रतिक्रिया। सामंतांच्या शपथविधीनंतर रत्नागिरीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, जयस्तंभ इथे सामंतांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी। शपथविधीनंतर जळगावमध्ये आमदार राजूमामा भोळेंनी जिलेबी तळली, गिरीश महाजनांच्या जीएम फाउंडेशन कार्यालयात गरमागरम जिलेबीवर कार्यकर्त्यांनी मारला ताव। जळगावमध्ये गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, गिरीश महाजन जामनेर मतदारसंघातून आमदार। भरत गोगावलेंना मंत्रिपदाची संधी, महाड मतदारसंघात गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांनी धरला डीजेच्या तालावर ठेका, गोगावले पहिल्यांदाच राज्याच्या मंत्रिमंडळात। यवतमाळमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, दिग्रसचे आमदार संजय राठोड आणि राळेगावचे आमदार अशोक उईके यांनी घेतली शपथ। पंकजा मुंडेंनी शपथ घेताच कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त, गोपीनाथ मुंडेंच्या नावाचा केला जयघोष। सलग तिसऱ्यांदा आदिती तटकरेंची मंत्रिपदी वर्णी, रायगडच्या रोहा, माणगाव, महाड, म्हसाळा, श्रीवर्धनमध्ये मिठाई वाटून कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशन। भुसावळचे आमदार संजय सावकार यांना दुसऱ्यांदा मंत्रिपद, घोषणाबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा जल्लोष, तर धुळ्यातही रावल समर्थकांकडून आनंद साजरा। धनंजय मुंडेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ, परळीतील मुंडे समर्थकांकडून आनंद साजरा।
दादा भुसेंनी शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, मिठाई वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा. चंद्रकांत पाटलांना तिसऱ्यांदा तर माधुरी मिसाळ यांना पहिल्यांदाच मंत्रिपद. शपथविधी होताच पुण्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष, एकमेकांना पेढे भरवून कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. भरत गोगावलेंची मंत्रिपदी वर्णी लागताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. महाडमध्ये मोठ्या स्क्रीनवर एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी पाहिला शपथविधीचा सोहळा. कॅबिनेट मंत्रिपदी निवड होताच प्रताप सरनाईकांचे झळकले बॅनर. सरनाईकांच्या ओळा माजीवाडा मतदारसंघात अभिनंदनाचे बॅनर झळकले. व्हिडिओ कॉल करत कणकवलीतील कार्यकर्त्यांनी नितेश राणेंना दिल्या मंत्रिपदाच्या शुभेच्छा. फटाक्यांची आतषबाजी करत कणकवलीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांची नावं जाहीर, तर छगन भुजबळ, दिलीप वळसे, धर्मराव बाबा आत्राम, अनिल पाटलांचा पत्ता कट. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांची शपथविधी कार्यक्रमाला गैरहजेरी. मंत्रिमंडळात नाव नसल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा. मंत्रिमंडळात एक मंत्रिपद देण्याचा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता, मात्र त्यांनी तो पाळला नाही. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. माजी मंत्री दीपक केसरकर साई दरबारी. केसरकरांना मंत्रिमंडळात संधी नाही. एकीकडे शपथविधी सुरू असताना केसरकरांनी लावली साईबाबांच्या धूप आरतीला हजेरी. रवी राणांची मंत्रिपदाची संधी हुकल्यानंतर राणा नाराज असल्याची चर्चा. तर रवी राणांची पत्नी नवनीत राणांनी शेअर केला जिंदगी है लढाई जारी हेचा व्हिडिओ जारी. जालना जिल्ह्याला मंत्रिपदाबाबत पुन्हा उलकावणी. 5 पैकी एकाही आमदाराला मंत्रिपद नाही. जालन्यात भाजपचे 3 तर शिवसेनेचे 2 आमदार. धाराशिव जिल्ह्याला मंत्रिपदाची हुलकावणी. माजी मंत्री तानाजी सावंतांचा पत्ता कट, तर भाजपचे नेते राणा जगजितसिंग पाटील यांचीही निराशा. शिवसेनेनं मंत्रिपद न दिल्यामुळे नरेंद्र भोंडेकर नाराज. पक्षाच्या विविध पदांचा दिला राजीनामा, मात्र आमदारकी कायम. नरहरी झिरवाळांनी शपथ घेतल्यानंतर ढोलताशांच्या गजरात पेढे वाटून कार्यकर्त्यांकडून जल्लोष. झिरवाळांच्या माध्यमातून आदिवासी बहुल भागाचा अधिक विकास होईल, कार्यकर्त्यांची भावना. विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार. दलितांवर अन्याय करणारं सरकार असल्यामुळे चहापानावर बहिष्कार घालण्याचा विरोधकांचा निर्णय. सरकार अधिवेशन घेण्याचं नाटक करते. ईव्हीएमच्या आधारावर आलेलं हे सरकार. अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका. नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान कांदा उत्पादक करणार सरकार विरोधात आंदोलन. 20% निर्यात शुल्क तात्काळ रद्द करा, अन्यथा उद्रेक करणार. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष दिघोळे यांचा इशारा. रिपब्लिकन सेनेकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक. आनंदराज आंबेडकरांची माहिती. परभणीत पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या एका आंदोलक तरुणाचा मृत्यू झाल्यानं रिपब्लिकन सेना आक्रमक. उद्याच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय. या प्रकरणी एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करायला हवं, अंबादास दानवेंची मागणी. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात. नागपूरमध्ये फडणवीसांची भव्य रॅली. अमृता फडणवीस आणि बावनकुळेही सहभागी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून खामला चौकात फडणवीसांचं स्वागत. फडणवीसांनी नितीन गडकरींच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या स्वागत रॅलीत चोरट्यांचा धुमाकूळ. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मारला डल्ला. अनेकांना पोलिसांनी रंगेहात पकडला. दादरमधील बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाला उद्धव ठाकरेंची भेट. स्मारकाचं काम लवकरच पूर्ण होणार. संबंधित अधिकाऱ्यांकडून ठाकरेंनी घेतला आढावा. खारघरमध्ये 9 ते 15 जानेवारी कालावधीत इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा. सोहळ्याला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित. उद्या राहुल गांधी महाबळेश्वरमधील पर्यटन स्थळांना भेट देणार. राहुल गांधी महाबळेश्वरमध्ये येणार, त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज. छगन भुजबळांना परदेशी जाण्यास मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाची परवानगी. भुजबळांचा पासपोर्ट परत करण्याचे कोर्टाचे ईडीला आदेश.
परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकाचा मृत्यू सोमनाथ सूर्यवंशी असं मृत तरुणाचं नाव. परभणीत पुन्हा एकदा तणावाचं वातावरण. परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी ही एसआयटी मार्फत व्हावी. आरपीआय रिपब्लिकन गटाचे खरात गटाचे नेते सचिन खरात यांची मागणी. मुंबईतील वरळीमधील पूनम चेंबर्स इमारतीला आग. शॉर्ट सर्किटमुळे राजश्री प्रोडक्शनच्या संबंधित कंपनीला आग लागल्याची माहिती. वरळीमध्ये आग लागलेल्या इमारतीची आदित्य ठाकरेंकडून पाहणी. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. हिंगोलीतील आखाडा बाळापूरमध्ये ग्रामीण रुग्णालयात 20 बेड दाखल. एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी हॉस्पिटलमध्ये बेड वाढवले. अकोल्यामध्ये आरोग्य विभागाच्या अनेक रुग्णवाहिका बंद पडलेल्या स्थितीत. गोरक्षण रोडवरील शासकीय जागेत या रुग्णवाहिका धुळखात पडल्याचं उघड. अनेक रुग्णांची गैरसोय. नांदेडमध्ये अज्ञातांकडून दगडफेकीमध्ये वाहनांचं नुकसान. दगडफेक कोणी केली हे अद्याप अस्पष्ट. मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त. धाराशिवमध्ये मेसाई जवळगा गावात पवनचक्की ठेकेदाराची दहशत. 16 ते 17 गाड्यांमधून 40 ते 50 बाउन्सर घेऊन ठेकेदार गावात. बाउन्सर्सकडून गावकऱ्यांना धमकी. अहिल्यानगरच्या पाथर्डीतील वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ मोर्चा. कराड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा राजकीय आकसापोटी करण्यात आला असून तो मागे घ्यावा अशी मागणी. वीकेंडमुळे जेजुरीच्या खंडोबा मंदिरात भाविकांची गर्दी. लग्नसराई सुरू असल्यानं नवविवाहित दाम्पत्य आणि भाविक मोठ्या संख्येने येत असल्याची मंदिर प्रशासनाची माहिती. नाशिकमधील डोंगऱ्यादेव उत्सवात आमदार नितीन पवार सपत्नीक सहभागी. सहभाग घेऊन पावरीच्या तालावर ठेका धरला. नाशिकच्या बागलांडचे भाजप आमदार दिलीप बोरसेंचा करंजाडमधील डोंगऱ्यादेव उत्सवात सहभाग. हातात घुंगरांची काठी घेत आदिवासी बांधवांसोबत पारंपरिक पावरीच्या तालावर धरला ठेका. मुंबई महानगरपालिकेकडून कचरा निर्मूलन कर आकारण्याचा निर्णय. सेवांच्या मोबदल्यात कोणताही महसूल मिळत नसल्यानं निर्णय. जागेच्या क्षेत्रफळानुसार प्रतिमा 100, 500 आणि 1000 रुपये शुल्क वसूल केलं जाणार. अहिल्यानगरच्या घाऊक बाजारामध्ये भाज्यांचे दर घसरले. 15 दिवसात भाज्यांच्या दरात 30 ते 40% घसरण. गोंदियातील आमगाव सालेकसा तालुक्यातील 36 गावांचा पाणीपुरवठा 16-17 डिसेंबरला बंद. सोलर यंत्रणा उभारणी आणि पंप दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. नागपुरात 7 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील पारा 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली. वाढवण बंदरावरून रेल्वे तसंच रस्ते वाहतुकीसाठीचं भूसंपादन केलं जाणार. सोमवारपासून यासाठी जमिनीची मोजणी करण्यात येणार. चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 4 वाघांना रेडिओ कॉलर लावण्यात आला. वाघांच्या स्थलांतरणाचा अभ्यास करण्यासाठी रेडिओ कॉलर. दाऊद इब्राहिमचा हस्तक दानिश मर्चंट याला मुंबई पोलिसांकडून ड्रग्ज प्रकरणी अटक. दानिशचा साथीदार कादर शेखही अटकेत. पत्नीच्या छळाला कंटाळून बेंगळुरूमध्ये इंजिनियर अतुल सुभाष यानं आत्महत्या केली होती. या प्रकरणी आता पत्नी निकिता सिंघानियाला अटक करण्यात आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.